सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना हा विषय आहे. यामधील आपण प्रकरण क्रमांक 2 अभ्यासत आहोत. विदारण आणि विस्तृत झीज असं प्रकरणाचं नाव आहे. या प्रकरणामध्ये एकूण मुद्दे आहेत: विदारण, विदारणाचे प्रकार, पाणी, उष्णता, दाब, जैविक विदारण, मानवनिर्मित विदारण, विदारण घडून येण्याचे भिन्न प्रमाण, विदारणाचे महत्त्व. हे सगळे व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. आज आपण अभ्यासणार आहोत विस्तृत झीज. विस्तृत झीज म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. आणि पुढील व्हिडिओचं विस्तृत झीजेचे प्रकार हे व्हिडिओ नंतर मी अपलोड करणार आहे. आज आपण पाहूया विस्तृत झीज. हे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलची प्लेलिस्ट क्रमाने पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर पाहूया आपण विस्तृत झीज. आता सांगा, पाहू तुम्हाला काही इथे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया आपण. आकृती 2.11 आणि 2.11 ह्या पुढच्या स्लाईडवर आहेत त्या आकृत्या. यातील उपग्रहीय प्रतिमा एकाच भूभागाच्या आहेत, म्हणजे उपग्रहातून सॅटेलाईटवरून अवकाशातून घेतलेल्या प्रतिमा आहेत आणि त्या एकाच ठिकाणच्या आहेत व त्या वेगवेगळ्या कालावधीतील आहेत, पण वेगवेगळ्या काळातल्या घेतलेल्या आहेत. या प्रतिमांचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या. आता प्रश्न काय ते पाहून मग नंतर आकृती पाहू आपण. पहिला प्रश्न, प्रतिमांचा तौलनिक अभ्यास करून त्या दोन्ही प्रतिमातील फरक शोधायचा. दोन प्रतिमा आहेत, दोन काळातल्या, पण ठिकाण एकच आहे, मग तिथे काय फरक आहे तो सांगायचा आहे. 2019च्या प्रतिमेतील वायव्य ते आग्नेय दिशेने जाणारा पट्टा कशाशी संबंधित आहे? तो 2011मध्ये नसण्याचे कारण काय? 3, या प्रदेशातील आपत्तीला हवामान कितपत जबाबदार असावे? आणि 4, ही आपत्ती घडून येण्यास अन्य कोणते घटक जबाबदार असावेत? आता या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला ही आकृती दिलेली आहे. ही आकृती क्रमांक 2.11 आणि ही 2.11. ठिकाण एकच आहे, पण पहा या आकृतीमध्ये हिरवळ दिसतीये, घरं दिसत आहे, डोंगर उतार दिसतोय आणि इथे मात्र उजाड झालेलं तुम्हाला दिसतंय. लक्षात येते? आता यावर काय काय प्रश्न, ठिकाण एकच आहे पण हे असं का घडलंय त्याची कारणं पाहूया आपण प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून. पहिला प्रश्न आहे, दोन्ही प्रतिमातला फरक काय तो सांगायचा आहे. उत्तर पाहू. पहिल्या प्रतिमेत मध्यभागी टेकडीच्या पायथ्याशी गाव दिसत आहे. टेकडीच्या पायथ्याशी गाव आपल्याला दिसलं. वनस्पतीचे प्रमाणही जास्त आहे, म्हणजे जंगल होतं तिथे. दुसऱ्या प्रतिमेत वस्तीचा बहुतांश भाग दिसत नाही, वस्ती नाहीशी झाली दुसऱ्या चित्रामध्ये. तसेच वनस्पतींचे आच्छादनही कमी झालेले दिसते, वनस्पती पण कमी झाल्या. तसेच वायव्य ते आग्नेय दिशेला मातीचा ओघ दिसत आहे, माती वाहून आलेली माती, वाहिलेली माती तिथे दिसते, मातीचा प्रवाह दिसतोय. दुसरा प्रश्न आहे, 2019च्या प्रतिमेतील वायव्य ते आग्नेय दिशेने जाणारा पट्टा कशाशी संबंधित आहे? तो 2011मध्ये नसण्याचे काय कारण? म्हणजे पहिल्या प्रतिमेमध्ये तो पट्टा दिसतोय, दुसऱ्या याच्यामध्ये नाही दिसत आहे. उत्तर, डोंगर उतारावरून खूप मोठ्या प्रमाणात चिखल खाली आला व त्यात वस्ती गाडली गेली, म्हणजे खूप चिखल वाहिला, त्याचा ओघ आहे तो चिखल वाहतानाचा, वस्ती मानवी वस्ती गाडली गेली. चिखलाचा प्रवाह कसा वाहिला? वायव्य ते आग्नेय दिशेत. 2011च्या प्रतिमेत अशा प्रकारे चिखल वाहून आला नव्हता. एका प्रतिमेमध्ये नव्हता चिखल, दुसऱ्या प्रतिमेमध्ये चिखल आहे. तिसरा प्रश्न, या आपत्तीला हवामान कितपत जबाबदार असावे? उत्तर, मुसळधार पावसामुळे आपत्तीची तीव्रता वाढली. खूप पाऊस आला आणि मग गाळ, चिखल, दगडगोटे वरून डोंगरावरून वाहत वाहत डोंगराच्या पायथ्याशी वस्ती होती त्याच्यावर आले. त्याचबरोबर प्रदेशाचा उठाव म्हणजे उंचपणा, तीव्र उतार, खूप उतार आणि चिखल दगडांचे सुटे मिश्रण यामुळे आपत्तीची तीव्रता जास्त वाढली. त्याच्यामुळे त्यात पाणी घुसलं आणि खूप पावसामुळे ते खाली आलं. 4, ही आपत्ती घडण्यास अन्य जबाबदार घटक कोणते? इतर घटक कोणते आहेत की असं घडलं ते? उत्तर, तीव्र उतार, खूप उतार होता डोंगराचा, वृक्षांचा अभाव, झाडं नव्हती, गुरुत्व बल आणि खाली खेचलं ते सगळं गाळ, आणि मुसळधार पावसाने चिखलाची जलसंपृक्त स्थिती
हे घटकही या आपत्तीस कारणीभूत ठरले. खूप मुसळधार पाऊस आला आणि चिखल खाली आला आणि वस्ती गाडली गेली. आता त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण पाहूया. उपग्रही प्रतिमा कुठल्या आहेत तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावच्या परिसराच्या आहेत. पुणे जिल्हा पुणे, गाव आंबेगाव आणि माळीण हे एक छोटंसं गाव आहे पायथ्याशी, डोंगराच्या पायथ्याशी. 30 जुलै 2014ला घटना घडलेली. ही तारीख पण पहा, 30 जुलै 2014. मोठ्या प्रमाणावर चिखल उतारावरून खाली आला. ही घटना या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर घडली. खूप पाऊस झाला आणि सगळा चिखल खाली आला. यात गावातील अनेक रहिवाशांनी आपले प्राण गमावले. गावच नाहीसं झालं जवळजवळ. ज्यावरून हा चिखल वाहत आला तो भाग दुसऱ्या प्रतिमेत वायव्य आग्नेय दिशेने दिसणाऱ्या पट्ट्याने स्पष्ट होते आणि दुसऱ्या प्रतिमेत तो चिखल वाहिलेला दिसतोय. प्रतिमेत उपग्रहातून प्रतिमा घेतली त्यातही दिसतोय. माळीण हे गाव टेकडीच्या पायथ्याशी होते म्हणून असे घडले. प्रदेशाचा उठाव आणि उतार हे दोन घटक मातीच्या स्खलनास कारणीभूत ठरले. म्हणजे माती सरकायला उतारामुळे झालं ते. मुसळधार पाऊस आणि वृक्षांचा अभाव यामुळे दुर्घटनेचे गांभीर्य वाढले. झाडं असतात ती माती दगड अडवून ठेवतात. झाडच नव्हते आणि पाऊस खूप, त्यामुळे माती अडवली गेली नाही, ती सरळ खाली आली आणि गाव गाडलं गेलं. गुरुत्वबल म्हणजे आपल्याकडे खेचणं, खाली खेचणं. चिखल दगड यांचे सुटे मिश्रण जमीन उतारावरून घसरते. यालाच विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज म्हणतात. आता लक्षात आलं विस्तृत झीज म्हणजे काय, तर गुरुत्वबल असतं. गुरुत्वबल म्हणजे खेचून घेते खाली. चिखल दगडाचं जे सुट्टं मिश्रण आहे ते घसरत उतारावरून खाली आलं, त्याला विस्तृत झीज म्हणतात. विस्तृत हालचालीमध्ये काय काय आहे, वाहते पाणी, बर्फ किंवा वारा यांच्या मदतीशिवाय पदार्थ उताराच्या दिशेने खाली, म्हणजे पाणी नसलं तरी किंवा असलं तरी आणि बर्फ वारा यांच्यामुळे ते खाली येतं. ही हालचाल विदारण आणि वहन यांच्या दरम्यानची प्रक्रिया, म्हणजे विदारण आणि वहन यांच्या दरम्यानची ती प्रक्रिया. विस्तृत हालचाली या सातत्याने सर्व उतारांवर घडत असतात. काही अतिशय संथ गतीने होतात तर काही अचानक घडतात. हे माळीण गावचं अचानक घडलं. अचानक घडलेल्या हालचालींनी आपत्ती निर्माण होतात आणि खूप अशी आपत्ती असते ती जीवित व वित्तहानी करते. या हालचालींना कारणीभूत घटक समजून घेऊ. मग हे कोणते घटक आहेत की त्याच्यामुळे अशा प्रकारे विस्तृत हालचाल होते. त्यामध्ये आहे भू उठाव किंवा उतार. उताराच्या दिशेने पदार्थाची हालचाल होण्यासाठी प्रदेशातील उंची जास्त असणे आवश्यक आहे. डोंगराची उंची जास्त असते त्यामुळे ते खाली घसरतं सगळं मटेरियल. विस्तृत हालचालींसारख्या हालचाली सपाट प्रदेशावर होत नाही. सपाट प्रदेशावर नाही असं होणार. डोंगराळ, पर्वतीय किंवा पठारी भाग अशा हालचालीत जास्त संवेदनशील असतात, कारण तिथे उतार असतो ते सगळं मलबा वाहून येण्यासाठी. जितका उतार तीव्र तितकी हालचाल होण्याची शक्यता जास्त असते. मंद उतारावरती हालचाली धीम्या गतीने होतील तर तीव्र उताराच्या प्रदेशात जलद गतीने होतील. उतार जितका जास्त तितकं दगड माती वाहून जास्त येते आणि कमी असेल तर कमी. दुसरा घटक आहे गुरुत्वबल. गुरुत्वबल हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र कार्य करत असते. सर्व पदार्थांना ते खाली खेचतं. तिसरं आहे पाणी. पाणी जरी प्रत्यक्षात विस्तृत झिजेमध्ये वाहून नेण्यास कारणीभूत नसले तरी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. ते सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी किंवा बर्फाच्या वितळण्यामुळे उघड्या पडलेल्या मातीत आणि खडकात पाणी सामावले जाऊन जलसंपृक्त स्थिती निर्माण होते. म्हणजे ते खडक ओले होतात, ते सगळे ओले होतात, पाणी शिरतं त्या उघड्या पडलेल्या मातीत आणि खडकात. उतारावरील त्याचा भार जड होतो, त्याचे वजन वाढते, त्यामुळे उतारावर हा भार स्थिर राहू शकत नाही. मग इतकं जड झालेला, पाण्याने जड झालेला भाग उतारावर राहत नाही, तो खाली घसरतो. उतरत्या पृष्ठभागावर पाण्यामुळे घर्षण कमी होऊन सर्व पदार्थ व माती वाहून पायथ्याशी येते. पुढचा घटक आहे कमकुवत पदार्थ किंवा संरचना त्याची. काही खडक हे इतरांपेक्षा क्षीण असतात, खूप कमकुवत असतात. ज्या खडकात अनेक जोड असतील ते खडक लवकर तुटतात. जोड असल्यामुळे भेगा वगैरे असतात, लवकर तुटतात. विशेषतः कॅल्शियम किंवा मृत्तिका खनिजांचे प्रमाण जास्त असेल असे खडक कमकुवत असतात. कॅल्शियम असणारे आणि मातीचं प्रमाण असणारे खनिजे असतील तर लवकर खडक तुटतो. ज्या प्रदेशात अशा तऱ्हेचे खडक असतील ते प्रदेश विस्तृत झिजेला जास्त प्रमाण असतील आणि मग असे प्रदेश असणारे ठिकाणं असतील तर तिथे जास्त विस्तृत मोठ्या प्रमाणावर झीज होते.
आता इथे आकृती दिलेली आहे, जरा प्रयत्न करा. काय प्रयत्न करायचा आहे तर खालील आकृतीचा अभ्यास करा. त्यामध्ये पदार्थ, प्रवाहाचा वेग व पदार्थातील आर्द्रतेचे प्रमाण दाखवले आहे. सूचीचे नीट वाचन करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता सूचीमध्ये 2 बाण दाखवलेत, एक आडवा आहे आणि एक उभा आहे. आणि इथे ब लिहिलंय, इथे अ, इथे क आणि ड, आणि 1, 2, 3 आणि 4 असे अंक दिलेत. त्याचा अर्थ काय आहे तर अ म्हणजे जलद, ब म्हणजे मंद, क म्हणजे शुष्क, ड म्हणजे ओले, 1 म्हणजे सरक, 2 म्हणजे स्खलन किंवा घसर, 3 कोसळ आणि 4 वहन असा त्याचा अर्थ. आता यावर काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया. प्रश्न विचारलेले आहेत 4. पहिला प्रश्न, हवा जर शुष्क असेल तर काय होईल? 2. वाहनाची निराळी स्थिती केव्हा होईल? 3. कोणत्या स्थितीत सरक होईल? 4. विस्तृत झिजेवर परिणाम करणारे घटक सांगा. आता या प्रश्नांची आपण उत्तरं पाहूया. प्रश्न क्रमांक 1, हवा जर शुष्क असेल तर काय होईल? उत्तर, शुष्क हवेत प्रवाहाचा वेग जास्त असल्यास कोसळ ही शीघ्र हालचालीची किंवा सरक ही संथ गतीची विस्तृत झीज होईल. एक तर कोसळ होईल प्रवाहाचा वेग जास्त असला, आणि कमी असला तर सरक ही कृती होईल किंवा घटना होईल. 2. वहनाची स्थिती केव्हा होईल? वहन म्हणजे वाहनं. उत्तर, जेव्हा विदारित पदार्थ जास्त ओला किंवा जलसंपृक्त असेल व प्रवाहाचा वेग जास्त असेल तेव्हा वहनाची स्थिती घडून येईल. म्हणजे खडक जर जास्त ओला, जलसंपृक्त म्हणजे पाणी शिरलेलं असेल, प्रवाहाचा वेगही जास्त असेल तर वहन घडून येईल. तिसरा प्रश्न, कोणत्या स्थितीत सरक होईल म्हणजे सरकणारं? 2. जेव्हा विदारित पदार्थात कमी पाणी आणि आर्द्रता असेल म्हणजे शुष्क असेल म्हणजे कोरडेपणा व मंद उतारामुळे प्रवाहाचा वेग कमी असेल तेव्हा सरक ही संथ गतीची विस्तृत झीज घडून येईल. जेव्हा पदार्थामध्ये कमी पाणी आणि कोरडेपणा असेल, फक्त आर्द्रता आहे आणि प्रवाहाचा वेग कमी असला तर ते सगळा मलबा सरकतो. 4. विस्तृत झिजेवर परिणाम करणारे घटक सांगा. उत्तर, भूउठाव व उताराचे स्वरूप, गुरुत्व बल, पाणी व खडकांची संरचना या घटकांचा विस्तृत झिजेवर परिणाम होतो. मोठी झीज होते यांच्यामुळे. याशिवाय उतार, हवामान आणि वनांचाही विस्तृत झिजेवर परिणाम होतो. या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो. आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. विस्तृत झीज 4 मुख्य गटात विभागली जाते. 4 आहेत गट त्याचे. हे वर्गीकरण खडक आणि विदारित पदार्थ किती वेगाने सरकेल हे त्यातील पाण्याच्या प्रमाणावर ठरते. पाणी कमी जास्त असेल त्याचा वेग सरकण्याचा कमी जास्त असेल. 1. खडक आणि अवसाद म्हणजे मलबा, ज्या वेळेला उंचावरून पायथ्याशी पडतात तेव्हा पडणे किंवा कोसळणे, वरून खाली धपकन पडणं असा त्याचा अर्थ. 2. प्रवाहामध्ये पाणी, दगड व विदारित पदार्थाचे मिश्रण असते. त्याचे उतारामुळे सहज वहन होते म्हणजे वाहल्या जातं ते. काही वेळा संपूर्ण गाव या प्रवाहात गाडले जाते. लहान प्रवाहांमुळे रस्त्यावरील वाहतूकही थांबते म्हणजे ते वाहत येतात ते पदार्थ. तिसरा प्रकार आहे, जेव्हा मातीचा काही भाग किंवा खडक अचानकपणे उतारावरून खाली येतात तेव्हा स्खलन घडते. मातीचा थोडा भाग किंवा खडक खाली येतो. निसरड्या प्रदेशावरून सर्व पदार्थाची एकत्रच हालचाल होते. पाण्यामुळे निसरडा झालेला प्रदेश असतो. 4. सरक ही खूप संथ विस्तृत हालचाल आहे म्हणजे सरकणं. ही प्रक्रिया काही वर्ष किंवा काही शतकांपर्यंत चालू असते. जर खडकाचे घर्षण हे ठराविक उताराच्या गुरुत्वापेक्षा अधिक असेल तर खडक तिथे स्थिरावेल. म्हणजे उतार कमी असला तर खडक थांबेल तिथेच, परंतु गुरुत्वाचे बल अधिक असेल व उताराच्या दिशेने हालचाल घडेल. आणि खूप उतार असेल तर गुरुत्वबलामुळे हालचाल जास्त होईल. ज्या पदार्थाने उतार बनला आहे तो पदार्थ व त्याचे गुणधर्म हा विस्तृत झिजेवर आणखी एक परिणाम करणारा घटक आहे. आणि पदार्थ कशाचा बनलेला आहे, कोणकोणते घटक आहेत त्यामध्ये, तो देखील एक विशेष असा परिणाम करणारा घटक आहे. उतार चिक्कणमाती व पंकाश्म यांनी बनलेला असल्यास विस्तृत झीज जास्त प्रमाणात होते. चिक्कणमाती असेल तर जास्त झीज होते. अशा प्रकारच्या मातीतील सुटे कण पाणी शोषून घेतात, पाण्यास जमिनीत खोलवर जाण्यापासून रोखतात आणि वरतीच पाणी राहतं. मग माती जलसंपृक्त बनते व पाणी पृष्ठभागाला थांबते. त्यामुळे पृष्ठीय थराचे घर्षण कमी होते. सबब विस्तृत झिजेचा वेग वाढतो. चिक्कणमातीमुळे खाली पाणी जात नाही, वरतीच राहतं वरच्या स्तरावर आणि ते उतारावरून खाली येतं.
उताराचे भाग घसरण्याचे तिसरे कारण म्हणजे त्या उतारावरील भार किंवा उतारावरील वजन. वजन जर जास्त असलं तर उतार नक्कीच खाली येणार. उतारावरील बांधकाम, मुसळधार पाऊस यामुळे उतारावरील पदार्थाचे वजन वाढू शकते. वन वे म्हणजे जंगलाला आग लागणं, जंगलतोड, मृदेत अतिरिक्त पाणी मिसळले जाणे अशा घटकांमुळे उतारावरील घर्षण कमी होते. त्यामुळे देखील पदार्थ उताराच्या दिशेने वाहू लागतात. विस्तृत झीज ही प्रदेशाच्या हवामानावर सुद्धा अवलंबून असते. दमट हवामानात जेथे जलसंपृक्त उतार पटकन ढळू शकतात तेथे स्खलनाची शक्यता जास्त असते. हवामान कसं आहे त्याच्यावर पण झीज अवलंबून आहे. उताराच्या स्थैर्यासंदर्भाने मातीतील पाण्याचे प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक आहे. मातीत पाणी किती आहे ते पण महत्त्वाचं आहे. किंवा पुरेसे पाणी असल्यास उताराची घसरण रोखली जाते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास हे उतारावरील मातीतील घर्षण कमी करते. परिणामी विस्तृत झीज होण्याची शक्यता वाढते पाणी जास्त असेल तर. अतिरिक्त जलसिंचन किंवा जलवाहिनीची गळती आणि प्रदीर्घ आर्द्र कालावधी देखील मातीतील पाण्याचे प्रमाण वाढवू शकतात. अनेक पर्वतीय प्रदेशात बर्फ वितळल्याने मातीतील पाण्याचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळेच उतारावरून हे सगळं खाली धावत येतं. वनस्पती उतारांवरील माती धरून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. वृक्षांची मुळं असतात ती माती धरून ठेवतात, त्यामुळे पाण्याचा वेग रोखला जातो, माती खाली येण्याचं प्रमाण रोखलं जातं. वृक्ष आणि इतर झाडांची मुळे माती एका ठिकाणीच घट्ट पकडून ठेवण्यास मदत करतात. वृक्षतोड झाली तर मात्र माती कमकुवत बनते, सुट्टी होते ती माती. त्यामुळेच निर्वनीकरण झालेल्या क्षेत्रात जास्त प्रमाणात विस्तृत झीज होऊ शकते. जिथं वनच नाहीशी झाली आहेत तिथं अशा प्रकारे विस्तृत झीज होते. आता जरा विचार करा म्हणून सांगितलंय. हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा पश्चिम घाट या भागात भूस्खलन वारंवार होण्याचे कारण काय असावे? म्हणजे हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेश किंवा पश्चिम घाट, सह्याद्रीचा डोंगर इथे का होतंय भूस्खलन? महाराष्ट्रातील मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदान या भागात भूस्खलन का घडत नाही? हे 2 प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. पहिला प्रश्न, हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा पश्चिम घाट या भागात भूस्खलन वारंवार होण्याचे कारण काय असावे? उत्तर, हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा पश्चिम घाट हे तीव्र उताराचे व जास्त पर्जन्याचे भाग आहेत. त्यामुळे हे भाग निसरडे असतात. तेथे माती व खडक उतारावरून वेगाने खाली येतात व भूस्खलन घडते. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदान या भागात भूस्खलन का घडत नाही? उत्तर, मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदान हे मंद उताराचे मैदानी प्रदेश असून तेथे पावसाचे प्रमाणही कमी असल्याने विदारित पदार्थात पाण्याचे प्रमाण कमी असते किंवा नसतेच. त्यामुळे या भागात भूस्खलन घडत नाही. अशा प्रकारे दोन्हींचं विश्लेषण देता येईल आपल्याला. यानंतर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या विस्तृत झीजेचे वेगवेगळे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.